नमस्कार मंडळी, आम्ही अग्रिकोळी यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करत मस्त चमचमीत अशी मटर पनीरची भाजी। मटर पनीरची भाजी करण्यासाठी इथे मी 1 किलो मटरचे दाणे घेतलेले आहेत, ते आता उकडून घेऊया। त्याचबरोबर दुसरीकडे गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये बटर टाकून घेऊया। बटरच्या ऐवजी तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता। इथे मी बटर घेतलेला आहे आणि अर्धा किलो पनीर आहे, तो कट करून घेतलेला आहे मीडियम साइज मध्ये। तो फ्राय करून घेऊया। एका बाजूने पनीर लालसर झाल्यानंतर दुसरी बाजू सुद्धा तळून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीर तळू शकता। इथे मी नॉर्मल लाईट कलर येईपर्यंत पनीर फ्राय करत आहे। पनीर बटरमध्ये फ्राय करून झालेला आहे। एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये 4 चिरून घेतलेले कांदे आहेत, ते टाकून घेऊया। त्यानंतर 3 चिरून घेतलेले टोमॅटो आहेत, ते टाकून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये मिरची, लसूण, काजू आणि अद्रक आहे, ते टाकून घेऊया। आणि जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत हे मिश्रण शिजवून द्यायचं आहे कढईमध्ये। पाहू शकता कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे। आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरला लावून त्याची पेस्ट तयार करून घेऊया। इथे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। पेस्ट तयार करून झाल्यानंतर कढईमध्ये बटर टाकून घेऊया। बटरच्या ऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता। इथे मी बटर टाकलेला आहे, त्याचबरोबर त्यामध्ये थोडं तूप टाकून घेऊया। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अख्खा खडा मसाला टाकून घेऊया। त्याचबरोबर तयार केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट आहे, ती या बटरच्या मिश्रणामध्ये टाकून देऊया। सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। जोपर्यंत मिश्रणाला तेल सुटत नाही तोपर्यंत ही पेस्ट आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये इथे मटर पनीर मसाला, चवीनुसार मीठ, थोडी हळद आणि घरगुती आगरी मसाला आहे, तो या पेस्टमध्ये टाकून देऊया। सर्व मसाले टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। त्यामध्ये आता उकडलेले मटर आहे, ते टाकून घेऊया। त्याचबरोबर फ्राय केलेला पनीर आहे, तो सुद्धा कढईमध्ये टाकून देऊया। पनीर आणि मटर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून देऊया। काजू जे आहे ते तुम्ही कांदा टोमॅटोच्या सोबत टाकण्याऐवजी काजूची पेस्ट वरून टाकलीत तरी चालेल। इथे मी कांदा टोमॅटोच्या सोबतच काजू टाकलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकून घेऊया आणि फ्रेश क्रीम टाकून घेऊया। क्रीम टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर कोथिंबीर टाकून देऊया। अशा प्रकारे मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।